नमस्कार, मी पद्मजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण झटपट तयार होणारे मस्त दिवाळीसाठी खास असे लाडूची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय मौसूद हे लाडू तयार होतात आणि पिठाचं प्रमाण किती घ्यायचं, साखर किती घ्यायची आणि तेवढ्या प्रमाणामध्ये लाडू किती होतील हेही डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे कृपया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। खूप सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि येथे पाहू शकता लाडू अतिशय मौसूद असे आपले हे तयार झालेले आहेत। लाडू करण्यासाठी येथे मी पाव किलो बेसन मोजून घेतलेलं आहे। पातेल्याने मोजून घेतलं तर एक पातेलं भरून आपण येथे बेसन घेतलेलं आहे। तुम्ही दोन्हीही प्रमाणानुसार ही रेसिपी करू शकता। दोन्हीही पद्धती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। म्हणजे वजनी प्रमाणही दिलेलं आहे आणि तुम्ही वाटीने जर मोजून घेतलं तर तसंही तुम्ही मोजून घेऊ शकता। तर येथे आपण अर्धा किलो बेसन घेत आहोत। बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, पण बेसन मी आधीच चाळून ठेवलं होतं त्यामुळे मी इथे आत्ता चाळलेलं नाही। तुम्ही चाळलेलं नसेल तर ते चाळून घ्या, म्हणजे एखादी डाळ वगैरे त्यामध्ये राहिलेली असते ते निघून जाईल। आणि आपल्याला ह्या पातेल्याने पण मेजरमेंट या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर येथे पातेलं भरून आपण बेसन घेतलं होतं, तर पातेल्याला थोडीशी कमी मी साखर घेतलेली आहे। तर 470 ग्रॅम मी इथे साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच खाली आपल्याला साखर घ्यायची आहे। तर 2 पातेले आपण बेसन घेतलं होतं म्हणून 2 पातेलेला कमी अशी मी साखर घेतलेली आहे। म्हणजे 470 आणि 470 असं दोनदा आपण साखर घेतलेली आहे। म्हणजे वजनी म्हणाल तर 940 ग्रॅम ही साखर आहे। यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी साखर बुडेल इतपतच आपल्याला घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर पाक व्हायला वेळ लागतो। खूप पाणी घातलं की पाक होण्यासाठी आपल्याला वेळ लागेल। तर साखर अशी थोडीशी हलवून घेतली आणि आता गॅसवर पाक करण्यासाठी ठेवून दिला। येथे पाक होत आहे तोपर्यंत आपण बेसन मळून घेणार आहोत। तर येथे बेसन भिजवण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे। आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून बेसन पीठ भिजून घेऊया। खूप पण पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपण बेसन व्यवस्थित मळून घेणार आहोत। खूप पातळ पण हे मिश्रण करायचं नाही आणि खूप घट्ट पण नाही करायचं। घट्ट जर केलं तुम्ही तर शेव लवकर पडत नाही, आणि पातळ जर केलं तर शेव न पडता भज्यासारखे असे गोळेच पडतात आणि शेव काही व्यवस्थित होत नाही। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे। तर येथे आता मी पीठ भिजून घेतलेलं आहे। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे। खूप पातळ पण नाही करायचं, नाहीतर शेव आपली व्यवस्थित होत नाही, आणि खूप घट्ट केलं तर शेव पडत नाही। तर येथे पाहू शकता आपण येथे तेल लावून घेत आहोत, म्हणजे हाताचं सगळं पीठ निघून जाईल यासाठी आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हाताला। सर्व काही पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। यामध्ये पीठ कुठेही दिसता कामा नये, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर सोऱ्याला आपण सगळीकडे तेल लावून घेणार आहोत। तर अशी जाड शेवेची प्लेट घ्यायची, खालच्या साईडला आपण तेल लावून घ्यायचं, सोऱ्यालाही मधल्या साईडने आतून सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे पीठ भरल्यानंतर ते आतमध्ये चिटकणार नाही। आणि वरच्या साईडलाही मी लावून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे। चला तर आता पटकन शेव करायची तयारी करूया। तर येथे आपण अशी थोडीशी चेक करून बघायची शेव पडत आहे की नाही व्यवस्थित। जर घट्ट झालं असेल पीठ तर थोडंसं पाणी घालून मळून घ्या। आता येथे एक गोळा टाकून पाहिला तेलामध्ये, तो वरती आला की समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। बारीक गॅसवर आपल्याला शेव येथे करून घ्यायची आहे आणि ती तळून घ्यायची आहे। तळताना खूप कडक होईपर्यंत नाही तळायची, कलर बदलेपर्यंत, म्हणजे आपण तिखट शेव वगैरे करतो तशा पद्धतीने न तळता ही शेव पटकन आपल्याला काढून घ्यायची आहे। खूप कच्ची पण राहायला नको, कच्ची जर राहिली तर लाडू खाताना पीठ पीठ लागेल, आणि कडक जर झाली तर लाडू आपले पाक व्यवस्थित पिणार नाही। त्यामुळे ही शेव आपल्याला अशी मौसूद तळून घ्यायची आहे। हे लाडू करताना आपल्याला शेव करताना थोडी काळजी घ्यावी लागते, कडक शेव होऊ देऊ नका। तर येथे जवळून मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता तुम्ही। आता शेव एका साईडने थोडीशी तळली गेली की उलटी करून घ्यायची, दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित ती तळून घ्यायची। येथे पाहू शकता अजिबात कडक अशी शेव झालेली नाही। लाडू करण्यासाठी शेव व्यवस्थित तळलेली आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीची ही शेव तळून घेणार आहोत, आणि आपला पाकही होत आहे। येथे साखर अजून विरघळलेली नाही। साखर विरघळेपर्यंत, पाक होईपर्यंत आपण सर्व शेव येथे तळून घेतलेली आहे। आता येथे सर्व शेव आपल्याला अशी थोडीशी क्रश करून घ्यायची आहे। ही सर्व शेव आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी फिरवून घेणार आहोत। थोडी थोडी शेव घालायची आणि आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे।
खूप बारीक पण नाही करायची, म्हणजे एकदम पीठ पण शेवचं नाही व्हायला पाहिजे. तर येथे थोडीशी शेव घालून घेतली आणि आता आपण ही मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर येथे थोडी थोडी शेव अशी दिसायला हवी, एकदम पीठ नाही करायचं, नाहीतर लाडू एकदम पिठाळ लागतात. थोडेसे मोठे दाणे असतील शेवेचे तर हाताने असे थोडेसे तोडून घ्यायचे. याच पद्धतीने आपण सर्व शेव मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. पाक पण आपला येथे पाहू शकता तुम्ही होत आलेला आहे. घट्टसर असा हा पाक तयार झालेला आहे. पण हा पाक तयार झाला आहे की नाही लाडू करण्यासाठी हे आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करणार आहोत. तर त्यामध्ये थोडासा पाक टाकून घ्यायचा आणि बोटाने असं बघायचं गोळी बनत आलेली आहे, म्हणजे गोळी बनायला नको. गोळी बनायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. यामध्ये टरबूजचे बीज मी घालून घेतले, विलायचीची पूड आणि कलरही आपण घालून घेऊया. कलर तुम्हाला नको असेल तर नाही वापरला तरीही चालू शकतो, पण इथे थोडासा फूड कलर घातला की लाडूला कलर छान येतो. किंवा कलर नको असेल तर तुम्ही केसरच्या काड्याही घालू शकतात. खूपच सुंदर कलर इथे आलेला आहे. आता सर्व काही आपण शेवचं मिश्रण बारीक करून घेतलं होतं ते घालून घेऊया. गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे सगळं घालायचं आहे. तर येथे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं, खालीवर करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या शेवेला हा पाक व्यवस्थित लागला जाईल. आणि आता 1.5 तासासाठी आपल्याला हे मिश्रण तसं झाकून ठेवायचं आहे. किसमिस पण आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली, कारण की त्यावरती खूप सगळी धूळ माती असते, आणि नॅपकिनने अशी कोरडी करून घ्यायची. यामध्ये पाणी बिलकुल राहायला नको. पाणी जर राहिलं किसमिसला तर लाडू खराब होऊ शकतात लवकर. लाडू टिकवायचे असतील तर ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. आता 1.5 तासानंतर येथे मी झाकण काढून घेतलं. पाहू शकता तुम्ही मिश्रण अतिशय मस्त पाकामध्ये मुरलेलं आहे. साखरेचं आणि पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तर येथे सर्व काही मिश्रण असं हाताने आपण मोकळं करून घेऊयात आणि मस्तपैकी पटापट याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. योग्य प्रमाण घेऊन आपण इथे अचूक पद्धतीने हे लाडू बनवलेले आहेत. खूपच छान हे लाडू तयार झालेले आहेत. अतिशय पटपट वळत आहेत. किसमिस आपण वरच्या साईडने लावून घेऊयात. बुंदी ज्यांना करता येत नाही त्यांनी असे हे मस्त सोप्या पद्धतीने शेव करून लाडू नक्की करून पहा, खूप छान तयार होतात. तर असे हे लाडू तुम्ही पण दिवाळीला नक्की बनवून पहा. दिवाळीलाच काय तर कधी पण तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी हे लाडू पटकन बनवू शकता. अशाच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू करून घेणार आहोत. आत्तापर्यंत दिवाळीच्या खूप सगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की चेक करू शकता. सर्व लाडू आपण अशा पद्धतीने करून घेऊयात. यावरती तुम्ही काजू हवे असतील तर काजू पण लावू शकता. लाडू करताना तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते पण टाकू शकता. पण यामध्ये किसमिस ह्या लाडूला दिसायला छान दिसते, म्हणून मी येथे किसमिसचा वापर केलेला आहे. एवढ्या प्रमाणामध्ये माझे 40 लाडू झालेले आहेत. मग आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.